लोकसंख्या या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण बघितलं की स्थलांतर म्हणजे काय, स्थलांतरित कसं असतं हे आता आपण अजून विस्तृतरित्या स्पष्ट करणार आहोत. आता मागच्याच आपल्या विभागातील आढावा घेऊन आपण पुढे जातोय. तर या उलट अशी परिस्थिती आहे की राजकीय आणि सामाजिक तसंच आर्थिक मागासलेलापणा या सगळ्या कारणामुळं आपल्याला काय होतं तर स्थलांतरितांचं प्रमाण हे कमी असतं. मग भारतासारख्या देशामध्ये स्थलांतरितांची टक्केवारी कमी असली तरी भारतातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेने बघितलं तर ही संख्या जास्त असल्याचं दिसून येतं. तर कसं बघूया, पुढे जाऊया. सांगा भाऊ या सदराखाली खालील प्रश्नांच्या आधारे चर्चा करायची आणि उत्तर द्यायची. तर खालील ठिकाणी सांगा पाहू या सदराखाली खालील प्रश्नांच्या आधारे चर्चा करायची आणि उत्तर पण द्यायचे. तर खालील ठिकाणी काम करणाऱ्यांना तुम्ही काय म्हणून ओळखता? शेत, कारखाना, हॉटेल, दवाखाना, दुकान, शाळा आणि कार्यालय. आणि टीप दिलेली आहे की वरील यादीत आवश्यकता वाटल्यास भर घाला. पुढे जाऊया. हे काम करणाऱ्या लोकांची सर्वसाधारणपणे वयोमर्यादा ही काय असते आणि कामाच्या बदल्यात त्यांना काय मिळतं? कोणत्या कामासाठी शिक्षणाची आवश्यकता असते? कोणत्या कामात कौशल्याची आवश्यकता असते आणि कोणतं काम हे शिक्षण व कौशल्याशिवाय करता येऊ शकतं? आणि शिक्षण आणि कौशल्य आणि मिळणारा मोबदला यांची संपूर्णपणे सांगड घातली तर ती तुम्ही घालायची आणि एक तक्ता तयार करायचा, बरोबर? अर्थात ह्याची नोंद तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित शांतपणे करायची. अर्थात चर्चेसाठी 2 सवंगडी मित्र मैत्रिणी तुम्ही बोलवू शकता. लांब लांब बसून मास्क घालून चर्चा करून तुम्ही उत्तर आपापल्या वहीमध्ये नमूद करा. पुढे जाऊया. भौगोलिक स्पष्टीकरण. लोकसंख्या एक संसाधन. आपल्याला हे दिसतंय बघा बाजूला चित्र की एक दाम्पत्य आहे आपल्या छोट्या बाळाला घेऊन ते स्थलांतर करत आहे. चला मुद्द्याकडे जाऊया स्पष्ट करण्यासाठी. कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासामध्ये लोकसंख्या हे संसाधन महत्वाचं असतं. मग लोकांच्या संख्येपेक्षा त्याची गुणवत्ता ही महत्वाची असते. मग साक्षरतेचं प्रमाण, लिंग, गुणोत्तर, वयोगट याबरोबरच आरोग्य आणि शैक्षणिक पातळी इत्यादी गोष्टींचा विचार हा लोकसंख्येस संसाधन हा मानताना केला जातो, बरोबर? लोकसंख्येच्या गुणवत्तेनुसार कुशल व अकुशल मनुष्यबळांचा पुरवठा होतो. पुढे जाऊया. पृष्ठ क्रमांक 42 वर अगोदर दिलेल्या सांगा पाहू या मधील उदाहरणामध्ये तुम्ही पाहिले की ब शहराची लोकसंख्या वाढली, याचा अर्थ तिथे लोकसंख्येमध्ये वृद्धी झाली, पण तुम्ही तिथल्या विकासाबद्दल काही सांगू शकता का? बघा तुमच्या पाठ्यपुस्तकाचं 42 क्रमांकाचं पान नंबर काढून तुम्ही ते बघायचं आहे. आता जर तिथं वाढलेल्या लोकसंख्येला राहायला घरच नसतील, प्यायला पुरेसं पाणी नसेल, तर फक्त वृद्धीचा काय फायदा, काय उपयोग त्याचा? जर आपण आपलं घर घेतलं तर तिथं आपल्याला लोकसंख्या नाहीये, तिथं पाणीच नाही येते, तर मग राहणार कसे आपण, बरोबर? मग विकास मोजण्याचा अधिकार काय? मग त्या शहरामध्ये किती लोकांना पिण्याचं पाणी उपलब्ध झालं किंवा किती मुलं शाळेत जाऊ लागली आहेत किंवा कुठल्या शहरातील लोक अधिक आनंदी आहेत ते तुम्हाला सांगायचंय. आता बघा, वृद्धी म्हणजे विकास नाही, वृद्धी म्हणजे वाढ म्हणजे विकास नाही. मग विकास जेव्हा आपण मोजतो
तो मोजायचा तरी कसा? मग बरीच दशकं एखाद्या देशाचा विकास हा फक्त त्या देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावरूनच मोजला जायचा. म्हणजे जेवढी मोठी अर्थव्यवस्था जेवढा तेवढा तो देश, बरोबर, आणि विकसित मानला जायचा. पण याचा अर्थ असा होत नाही की त्या देशातली लोकसंख्या तिथल्या जीवनाच्या गुणवत्तेमुळे समाधानी आहे. खरं म्हणजे विकासाचा संबंध हा आहे लोकसंख्येचं जीवनमान आणि जीवनाची गुणवत्ता, तसंच तिथं मिळणाऱ्या संधी आणि स्वातंत्र्य याच्यावरच अवलंबून असते. बरोबर. पुढे बघूया. 1980 आणि 1990 च्या या दशकामध्ये महबूब अल हक आणि अमर्त्य सेन यांनी मानव विकास निर्देशांक ही संकल्पना मांडली आणि या संकल्पनेवर आधारित मानव विकास निर्देशांक दरवर्षी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP मार्फत प्रकाशित केला जातो. आता करून बघायला तुम्हाला परत तक्त्यामध्ये दिलेल्या देशांच्या मानव विकास निर्देशकांवर HD एक टीप लिहायची. बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला जो तक्ता दिलेला आहे तो बघा. मानव विकास निर्देशांक क्रमवारी दिलेली आहे. दुसऱ्या रकानामध्ये देश दिलेले आहेत. तिसऱ्या रकानामध्ये मानव विकास निर्देशांक दिलाय आणि चौथ्यामध्ये विकासाचा स्तर दिलेला आहे. काय दिलेला आहे? विकासाचा स्तर. तुम्ही व्यवस्थित हा तक्ता बघायचा आहे आणि त्याच्यानुसार त्याची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. चला आपल्या पुढच्या विभागामध्ये जाऊया. त्याच्या अगोदर आपण बघूया की इथली आकडेवारी 2016 पर्यंत बघा, म्हणजे इथं नमूद केलेलं आहे. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत टिपा लिहा मध्ये तुम्हाला साक्षरता ह्याच्यावरती टीप लिहायची आहे. बरोबर. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया. अजून काय काय आपल्याला नवीन नवीन शिकायचंय